भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर देशभरात तिरंगा यात्रा काढली जाते. भारतीय सैन्याचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. याच यात्रेवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींना पत्र लिहित अमित ठाकरे यांनी या यात्रेवर ताशेरे ओढलेत. आपण युद्धात विजय मिळवलेला नाही, तर हा केवळ युद्धविराम आहे. त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणार आहे, अशी खंत अमित ठाकरे यांनी पत्रात बोलून दाखवली आहे. सध्या अमित ठाकरे यांचं हे पत्र चांगलंच चर्चेत आलंय. नेमकं काय म्हणालेत अमित ठाकरे पाहूया. सस्नेह जय महाराष्ट्र. आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरलेत. याबद्दल आपले आभार. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलंय. आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जातोय. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहतोय. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचं कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे. या पार्श्वभूमीवर सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविरामाची आहे आणि म्हणूनच ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबाचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा विजय यात्रा या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक या क्षणी देशवासियांच्या मनात एकच भावना आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच सध्याच्या घटनाक्रमाचा विचार करता देशात काही गंभीर बाबींविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये 26 निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे. याशिवाय भारत पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसात आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावलेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल. तसेच जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला तरी पाकिस्तानच्या गत इतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा. माननीय मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात आणि म्हणूनच या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल हीच अपेक्षा. आपला नम्र अमित राज ठाकरे. सध्या अमित ठाकरेंचं हे पत्र चांगलंच चर्चेत आलंय. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या या पत्रावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.